युवकावर कोयत्यानं प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। श्रीरामपूर शहरातील मेन रोड परिसरातील ही घटना आहे। हल्ल्याला 20 तास उलटूनही गुन्हा मात्र दाखल झालेला नाहीये। शाहरुख सय्यद हल्ल्यात जखमी झालाय। कोयता हल्ल्याचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेला आहे। तर श्रीरामपूरमधून ही घटना सध्या समोर येते। श्रीरामपूरमध्ये हा कोयत्यानं हल्ला करण्यात आला आणि हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। शहरातील मेन रोड परिसरातील ही घटना सध्या समोर येते। 20 तास उलटूनही गुन्हा मात्र दाखल झालेला नाहीये। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून। आपण पाहतोय जयेश की 20 तास उलटूनही या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही। गुन्हा का दाखल करून घेतला जात नाहीये? नक्कीच अंकिता, आपण बघितलं तर कोयत्याने हल्ला जे झालेला आहे त्या युवकावर तो गेले 20 तासांपासून या संदर्भात कोणताही गुन्हा अद्याप दाखल नाही आहे। पोलिसात केवळ म्हणजे पोलीस मेमो म्हणजे दवाखान्यातून मेमो आलेला आहे, मात्र भर वस्तीमध्ये भर शहरामध्ये अशा प्रकारचे जे हल्ले होत आहेत यामुळे आता पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांमध्ये जर बघितलं तर कट्ट्याने हल्ला, अनेक वेपन्स जे आहेत त्या ठिकाणी पोलीस जे आहेत पोलिसांनी रिकव्हर केले, मोठमोठ्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न हा जो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आता समोर यायला सुरुवात झालेली आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद जयेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।